नमस्कार. गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या घडामोडी. प्रसूतीसाठी आलेल्या रुग्णाला वेळेत न तपासण्याचा आरोप, नर्स सोबत असभ्य वर्तन व मारहाणीचा प्रकार. पेण उपजिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ञ डॉक्टरांकडून ऑन ड्युटी नर्स सोबत असभ्य वर्तन करून मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 118(1) व 352 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार 10 ऑगस्ट 2026 रोजी पहाटे सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास गौरी देवजी कडू या प्रसूतीसाठी पेण उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाल्या. त्यावेळी ऑन ड्युटी असलेल्या नर्सने स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर कृष्णा सोनावणे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर नियमानुसार सुरक्षा कर्मचाऱ्यामार्फत डॉक्टरांना लेखी कॉल पाठविण्यात आला. आरोपानुसार लेखी कॉल देऊनही डॉक्टर सोनावणे रुग्णाला तपासण्यासाठी रुग्णालयात आले नाहीत. उलट रुग्णाला अलिबाग येथे हलवण्याचा निरोप देण्यात आला. त्यानुसार ऑन ड्युटी डॉक्टर मराठे यांनी रुग्णाला पुढे हलवण्याची प्रक्रिया सुरू केली. मात्र दरम्यानच्या काळात डिलेव्हरीच्या कळा वाढल्याने रुग्णाची रुग्णालयातच प्रसूती करणे आवश्यक झाले. यानंतर पुन्हा डॉक्टर सोनावणे यांच्याशी संपर्क साधण्याचा तसेच लेखी कॉल पाठवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र ते रुग्णालयात आले नसल्याची तक्रार नमूद करण्यात आली आहे. अखेर रुग्णाचे नातेवाईक डॉक्टरांना बोलवण्यासाठी गेले असता त्यांच्याशी कथितरित्या शिवीगाळ व असभ्य वर्तन करण्यात आले आणि रुग्णालयात येण्यास नकार देण्यात आल्याचा आरोप आहे. दरम्यान रुग्णाची प्रसूती झाली. त्यानंतर डॉक्टर सोनावणे रुग्णालयात आले. प्रसूतीनंतर रुग्णाला टाके घालण्याची जबाबदारी डॉक्टरांची असताना त्यांनी संबंधित नर्सला टाके घालण्यास सांगितले आणि तिच्याशी शिवीगाळ केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच संबंधित नर्सने मोबाईलवर घटनेचे चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला असता डॉक्टरांनी छत्रीने तिच्या हातावर मारल्याचा आणि असभ्य भाषेत शिवीगाळी केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या घटनेनंतर संबंधित नर्सने पेण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 118(1) व 352 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार शुभ्रा शिरगावकर या पुढील तपास करत आहेत. दरम्यान पेण उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक ज्ञानेश्वर अरसळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की आपण आहोत पेण उपजिल्हा रुग्णालयात. काल एक घटना घडलेली, एक म्हणजे परवाच्या रात्रीला घटना घडलेली आहे. डॉक्टर आणि नर्स यांचा आपापसात काहीतरी वाद झालेला आहे. त्याबद्दल पूर्ण कल्पना नाही. तेच कल्पना घेण्यासाठी आपण इथले अधीक्षक आहेत त्यांच्याकडे आलेलो आहोत. तर त्यांच्याकडनं माहिती घेणार आहोत नक्की प्रकार काय झालाय, कारण हा संपूर्ण प्रकार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झालेला आहे. तर त्या गुन्ह्याच्या संदर्भातच आपण विचारणार आहोत. सर, नक्की काय प्रकार झालेला आहे? या संदर्भात मला माहिती मिळालेली आहे, परंतु दोघांशी बोलल्यानंतरच मी तुम्हाला सांगू शकेल की नक्की काय झालेलं आहे आणि त्यानंतर मग ते वरिष्ठ कार्यालयाला कळवण्यात येईल. या घटनेमुळे पेण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी यांच्यातील समन्वयाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून या प्रकरणात सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी होत आहे. तर पीडित नर्स यांनी गरजा रायगड सात संवादशी संवाद साधला तेव्हा तिने आपली करुण कहाणी सांगितली. 1.5 महिन्यापासून डॉक्टर कृष्णा म्हणून इथे गायनेकोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. दिनांक 9 ऑगस्ट रोजी मी नाईट ड्युटीवर होते. त्या दरम्यान एक डिलिव्हरीची पेशंट आली. गौरी देवजी कडू सारसई आपट्याची पेशंट होती. ती 8 महिन्याची गरोदर होती. तिला चेक करण्यासाठी डॉक्टर कृष्णा यांना फोन केला. त्यांचा इनकमिंग कॉल बंद होता, त्यामुळे आम्ही त्यांना लेखी कॉल पाठवला सिक्युरिटीकडे, पण ते आले नाही. त्याच्यामुळे आम्ही परत एकदा त्यांना कॉल करून त्यांचा कॉल लागला नाही म्हणून लेखी कॉल पाठवला. परत त्यांनी रिटर्न कॉल केला व ते म्हणाले
की पेशंट 8 महिन्याची गरोदर असल्यामुळे तिला तुम्ही अलिबाग सिव्हिल हॉस्पिटलला पाठवून द्या. त्याप्रमाणे डॉक्टर मराठे ड्युटीवर होते, त्यांच्याकडनं रेफरशीट भरून घेतली व पुढच्या हॉस्पिटलला पाठवण्याची व्यवस्था आम्ही सुरू केली. म्हणजे ॲम्ब्युलन्स अरेंज करण्याची व्यवस्था सुरू केली. 108ला फोन केला, 102ला फोन केला, पण 1 तास झाला तरी ॲम्ब्युलन्स काही उपलब्ध झाली नाही. त्याच्यामुळे पेशंटच्या खूप वेळ झाला व पेशंटला डिलिव्हरीच्या कळा खूप जास्त चालू झाल्या व कशी तरी आम्ही डिलिव्हरी तिथे केली. त्यानंतर पेशंटची डिलिव्हरी होत नव्हती म्हणून तिला थोडं इपिसिओटोमी घ्यायला लागली. त्याच्यामुळे त्याला टाके मारावे लागतात नंतर. त्यासाठी डॉक्टरांना आम्ही फोन केला पण ते काही आले नाही. नंतर सिक्युरिटी त्यांना बोलवायला गेले तरीही ते आले नाही. नातेवाईक समोर होते, ते सर्व हे प्रकार बघत होते. त्याच्यामुळे ते बोलले की सिस्टर आम्ही त्यांना बोलून आणतो म्हणून. नंतर नातेवाईक त्यांना बोलवायला गेले. नातेवाईकांशी पण त्यांनी गैरवर्तन केलं, असभ्य भाषा बोलली व त्यांनी तिथून हाकलून दिले. व नंतर थोड्या वेळाने ते तिथे आले, थोडे टाके मारले व नंतर बोलले की सिस्टर तुम्हीच करा, मी करणार नाही. नातेवाईकांना तुम्ही का तिथे पाठवले व असभ्य भाषेने माझ्याशी बोलायला लागले. नंतर मी महिला असल्यामुळे मी काही करू शकत नाही, त्याच्यामुळे त्यांचं व्हिडिओ शूटिंग मी करायला लागले. तर त्यांना त्याचा राग आला व त्या छत्रीने माझ्या हातावर 5-6 फटके मारायला लागले. माझा मोबाईल फोडला त्यांनी व ते पेशंटला तसंच सोडून निघून गेले. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.